नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे फक्त 1 कप दहीमध्ये डेअरीत भेटणारी आम्रखंड रेसिपी. एकदम कमी साहित्यात आणि घरातल्या मोजक्या साहित्यात तयार होते. चला आता आम्रखंड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते बघूया. मी इथं 1 लिटर एवढं दूध आणून त्याच्यातलं अर्धं लिटर दूध मी विरजण घातले. दुधाला विरजण घालताना चांगल्या प्रकारे कडकडीत दूध गरम करून घ्यायचे आणि थोडंसं कोमट झालं ना त्याच्यात 1 चमचा एवढं दही घालून विरजण घालायचे. आता हे बनवून घेतलेले दही एक कॉटन कापड घ्यायचे आणि त्याच्यात ते घालून घ्यायचे सगळं दही. कपडे एकदम पातळ असायला हवं, कारण त्याच्यातलं पाणी संपलेलं सगळं काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मी एकदम पातळ मुलायम असलेले कपडे घेतलेले आहे. आता दही घालून घेतल्यावर असं आपल्याला पिळून घ्यायचे. जितकं होते तितकं आपण पिळून घ्यायचे, कारण त्याच्यातलं आपल्याला पाणी बाहेर काढून त्याच्यात चक्का बनवून घ्यायचे. आपल्याला जितकं होते मी तितकं पिळून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे घाट मारून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारची एक चाळणी घ्यायची आपल्याला आणि चाळणीवर ते ठेवायचे आणि ठेवून त्याच्यावर काहीतरी वज्ज ठेवायचे, कारण त्याच्यातलं पाणी अजून काढून घ्यायचे आपल्याला. वज्ज नाही ठेवलं तरी पाणी जाईल त्याच्यात, परंतु पूर्णपणे पाणी जाणार नाही. त्यामुळे मी असं खलबत्ता होतं माझ्याकडं, त्यामुळे मी असं खलबत्ता ठेवलं आणि चांगल्या प्रकारे त्याच्यातलं पाणी निथळून निघालेलं आहे. आता आपण बघू शकता पूर्णपणे चक्का बनवून तयार झालेला आहे, एकदम कडक. 2 तास बांधून ठेवल्यावर अशा प्रकारे चक्का बनवून तयार होते. काही वेळेला 1-2 तासापेक्षा जास्ती वेळ पण जाऊ शकते. एकदा चेक करा, नाही बनलं तर मग 1 तासासाठी बांधून ठेवा. आता बनवून घेतलेल्या चक्कामध्ये मी इथं 1 कप एवढं पिठी साखर घेतले आणि विलायची घातले. साखर आपल्या गरजेनुसार कमी आणि जास्त करू शकता. जास्ती गोड हवं असेल तर जास्ती साखर घाला, कमी गोड हवं असेल तर कमी साखर घाला. आणि साखरेचं प्रमाण अति जास्ती झालं तरीही आम्रखंड पातळ होऊ शकते, त्यामुळं बघून तुम्ही साखर घाला. साखर घातल्यावर अशा प्रकारे फेटून घ्यायचे. आपल्याला किती होते तेवढं फेटून घ्यायचे. एकदम आपल्याला क्रीमसारखं व्हायला पाहिजे तशा प्रकारे फेटून घ्यायचे. आता ह्याला एक आंबा घ्यायचं आणि आंबा चांगलं पिकलेलं आणि गोड असायला हवं आंबा. शक्यतो आम्रखंड बनवताना देवगड नाही तर हापूस आंबा घ्यायचं, कारण देवगड आणि हापूस आंबा आंबट कमी असते, गोड जास्ती प्रमाणात असते, त्यामुळं तेच वापरा. केशर आंबा काही वेळेला पण चांगलं असते, काही वेळेला आंबट निघते. शक्यतो देवगड हापूस आंबा वापरा. आम्रखंड बनताना चांगलं पण बनते. आता हे आंबा सगळं साल काढून कट करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये त्याला वाटून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला त्याचं पेस्ट बनवून घ्यायचे. आंब्याचं पेस्ट बनवून घेताना त्याच्यात एक पण आंब्याचं लम्स राहू नये तशा प्रकारे आम्हाला एकदम बारीक वाटून घ्यायचे. आता बनवून घेतलेले आंब्याचं रस आता आपल्याला चक्कामध्ये घालून मग चांगल्या प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचे. आम्रखंड बनवताना सर्वात मोठं काम म्हणजे फेटून घ्यायचे. किती फेटतो तेवढं आपलं आम्रखंड चांगलं बनते. आता मी आंब्याचा रस घातल्यावर फेटून घेतल्यावर 1-2 चमचे एवढं गरम दुधात मी 4 ते 5 केशरची काडी घालून थोडं वेळ ठेवले आणि त्यानंतर आम्रखंडामध्ये घालून चांगल्या प्रकारे मग फेटून घ्यायचे. आपल्याला एकदम क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला आम्रखंड फेटून घ्यायचे. आपण बघू शकता एकदम क्रीमसारखं, आणि बाहेर डेअरीमध्ये कसं भेटते तसंच प्रकारे आपला आम्रखंड बनवून तयार झालेला आहे. आम्रखंड बनवून झाल्यावर 1 ते 2 तास फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनर डब्यामध्ये घालून ठेवायचं आणि त्यानंतर खाल्ल्याने एकदम भारी लागते. आता बाहेर पाव किलो आम्रखंड घ्यायचं म्हणलं तर 100 ते 150 रुपये द्यावं लागते. फक्त 50 रुपयामध्ये घरी आम्रखंड बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.